राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या 50 ठळक बातम्या। राज्य सरकारचे 7 मोठे निर्णय, 4 मोठ्या घोषणा। पीक विम्याबद्दल राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजेच की वित्त विभागाकडून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून कृषी विभागाकडे येत्या 4 दिवसात निधी वर्ग होईल। 31 मार्च अखेर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सरकारी अनुदान आला आहे पण 20,000 शेतकरी सापडेनात म्हणजेच की अतिवृष्टीचे अनुदान ई-केवायसी न केल्याने खात्यावर रक्कम वाटपात पेच येत आहे। 20 कोटी ई-केवायसी नसल्याने पडूनच आहेत। ई-केवायसी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान मिळणार। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने 419 कोटींचा निधी मंजूर केला आहे। आता बोरवेलसाठी देखील मिळवा 50,000 रुपयांचे अनुदान। अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजना महाडीबीटीवर करावा लागतो अर्ज। आवश्यक कागदपत्रे, योजनेचे निकष काय आहेत, अटी व नियम याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। उन्हाळ्याच्या झळा, काकडी 40 पार एवढी भाव का खात आहे तर तापमान 40 अंशावर शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्यांची मागणी अधिक आहे। ई-केवायसी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गावात दौंडी देऊन जनजागृती करून तसेच ग्रामपंचायत सूचना फलकांवर माहिती प्रसिद्ध करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार। राशन पाहिजे असेल म्हणजेच की तुम्हाला मोफत राशन पाहिजे असेल तर 31 मार्च पर्यंत दुकानाच्या कार्यक्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे। सवलत हवी 1,500 रुपये द्या आणि दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र घ्या। रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता, सवलतीच्या हव्यासापोटी अनेक जण करत आहेत गैरमार्गाचा वापर। सोनं पिकू म्हटलं तर हातात माती, उन्हाळी कांद्यास कवडी मोलाचा दर। नवा कांदा बाजारात येताच भाव कोसळला। कांदा चाळीला अनुदान देखील मिळत आहे। वैयक्तिक शेतकऱ्यांना 100 टनाच्या कांदा चाळीसाठी 1.5 लाख रुपये अनुदान मिळते तर इतरांना 500 टनापर्यंत 7.5 लाख रुपये अनुदान मिळत आहे। घरकुल यादीमध्ये नाव नसेल तर काळजी करू नका, ॲपवरून करा नोंदणी। गरजवंतांसाठी शासनाचा पुढाकार, प्रतीक्षा यादीमध्ये नाव नसेल तरी देखील घरकुल मिळणार। 2,10,000 रुपये अनुदान मिळणार। अनुदानामध्ये वाढ करण्यात आली, यासाठी कशी नोंदणी करणार याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। दर घसरल्याने हरभरा घरातच, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा। 2 महिन्यात दर 900 रुपयांनी उतरले। तासगाव बाजार समितीमध्ये नवीन हिरव्या बेदाण्यास 651 रुपये दर मिळत आहे। शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये माकडांचा उपद्रव, भुईमुग उत्पादक चिंतेमध्ये। वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी अडचणीमध्ये, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। सूक्ष्म सिंचनाचे 15 कोटी मिळाले, 35 कोटी थकले, शेतकरी प्रतीक्षेत। 1.5 वर्षांपासून अनुदान थकीत, शेतकरी आर्थिक अडचणीत, अनुदान त्वरित जमा करण्याची मागणी। आधी पावती त्यानंतर आयुष्यमानची नोंदणी। आयुष्यमान कार्ड असेल तर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार होणार। यंदाही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, मशागतीचे दर वाढले आहेत। 200 ते 400 रुपयांनी वखरणीच्या दरात वाढ झाली आहे। निराधाराचे मानधन 3 महिन्यांपासून रखडले, निराधारांना 4,500 रुपये मानधन येणे बाकी आहे। जीएसटीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे। हेक्टरी 15,000 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे। प्रथमच द्राक्षांना मिळतोय विक्रमी दर, द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन। मागणी पुरवठ्यातील तफावतीचा परिणाम, 50 ते 80 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळत आहे। हजारो दिव्यांगांना अखेर अंत्योदय शिधापत्रिकांचा लाभ मिळाला। धान्यासह शासकीय योजनेचा लाभ मिळणार। तहसीलच्या पुरवठा विभागाचा पुढाकार, प्रस्तावांची पडताळणी करून दिली प्रकरणाला मंजुरी। 35 किलो मोफत धान्य मिळणार। 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार, मुख्याध्यापकांना चिंता। एप्रिलमध्ये 9वीची परीक्षा घेण्याचे निर्देश। 2ऱ्या आठवड्यापासून 10वी अभ्यासक्रमास सुरुवात होणार। कशामुळे वाढत आहे सोने चांदीचे दर, सारेच झाले हैराण। गत 3 महिन्यात सोने चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे। सोने आणि चांदीचे दर या ठिकाणी तुम्ही मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात।
दुष्काळग्रस्त यादीत बोगस शेतकरी, बजावली नोटीस, अनुदान प्रतीचे निर्देश। एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना एकाच गट क्रमांकावर 48,600 रुपये अनुदान देण्यात आल्याचे प्रसिद्ध यादीत होते। चाऱ्यासाठी खर्च 25,000, दूध विकून महिन्याला मिळतात 20,000 रुपये। शेण खतासाठी जनावरांचे संगोपन, दुग्ध व्यवसाय तोट्यातच, दुधांचे दर तोकडेच, शासनाने लक्ष देण्याची गरज। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार। महिलांच्या खात्यावर लवकरच 2100 रुपये खटाखट जमा होणार। मंत्री अदिती तटकरे काय म्हणाल्या तर आता या पुढचे पाऊल महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे हेच आहे आणि 2100 रुपयांचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल। जसे 1500 रुपये देण्याचे वचन पूर्ण केले तसेच 2100 रुपये देण्याचे देखील वचन आम्ही पूर्ण करणार आहोत। आम्ही दिलेल्या वचनांपासून फारकत घेतली नाहीये असे आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे। दंड कशाला भरता, सुट्टीच्या दिवशी भरता येईल वीज बिल। ग्राहकांना मोठा दिलासा, कोट्यवधीची आहे थकबाकी। मार्च एंडिंग पर्यंत थकीत वीज बिल वसुलींचे लक्ष्य। मिरची, धने, जिरे आता झाले स्वस्त, गरम मसाला बनला मस्त। उत्पादना वाढीचा परिणाम, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मसाले पदार्थांच्या दरात झाली आहे घसरण। धने जिऱ्यांचे दर उतरले आहेत, बाकी मसाल्यांचे दर मोबाईलवर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। आयुष्यमान कार्डांपासून अजूनही 60% लाभार्थी वंचितच। मोफत उपचार कसे मिळणार, केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे होते वितरण। हळदीचे उत्पादन घटले, भावही घसरले। हळद उत्पादक शेतकरी संकटात, 30% उत्पादनात झाली घट, उत्पादक शेतकरी संकटात। शेती संबंधी जोडधंदा हवाय, पशुसंवर्धनकडे करा अर्ज। 10 ते 50 लाख रुपये अनुदान मिळणार, ऑनलाईन करावी लागणार नोंदणी, असे भेटते अनुदान या ठिकाणी बघू शकतात। आणि कोणते कागदपत्र लागतील याची माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी, अंगणवाडी सेविका घरी येणार, घरात कार आहे का तपासणार। आरटीओ कडे आली यादी, सर्वेक्षण सुरू, अनेक जण अपात्र ठरणार। आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारेच। यावर्षी नैसर्गिक दृष्ट चक्रामुळे जेमतेम 20 ते 25% आंबा उत्पादक आहेत। किती हा परतावा, नवीन वर्षात सोने 11,200 रुपयांनी वाढले आहेत। गायीच्या दुधाचे थकलेले 35 कोटी अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार। पशुपालक आर्थिक अडचणीत, 5.4 कोटी लिटर दुधासाठी 35.31 कोटींचे अनुदान। ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे देखील अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहणार। खात्यावर 1,500 रुपये येणार होते, त्याचे काय झाले, खात्याच लिंक नाहीत। निराधार योजनेचे आधार लिंक खाते नसल्याने लाभार्थ्यांना अनुदान नाही। थेट खात्यावर अनुदान हवे तर आधार लिंक करा। अखेर 7 महिन्यांनी 65,000 शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर। ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नैसर्गिक आपत्ती, राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी। 73.88 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिली मंजुरीची माहिती। पाण्याअभावी रब्बीतील धान करपले, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला। मोहगाव तिल्ली परिसरामध्ये गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे। काही शेतकऱ्यांनी हिरवा धान कापला। अवकाळी पावसांच्या भीतीमुळे बळीराजांची सोंगणीची लगबग। पुढील 2 दिवसांमध्ये हवामानामध्ये बदल होण्याचे संकेत आहेत। गारपिटीची अधिक भीती आहे। 2000 प्रति एकर गहू, ज्वारी, सोंगणीचे दर सध्या आहेत। 42,000 शेतकऱ्यांनी काढला फार्मर आयडी, शासकीय मदत मिळविणे होणार सोयीचे। सलोगा तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांची माहिती, फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू। राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढायला पाहिजे, त्यानंतरच शासकीय योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। मोसंबी फळबागेला पाण्याची अडचण, फळाची गळती थांबेना, आंबियाभारात घट होणार। जीवापाड जपलेल्या मोसंबीला समाधानकारक दर मिळण्याची आशा। यंदा ज्वारीची भाकरी देखील महाग होण्याची भीती आहे। यंदा ज्वारीला 3,000 रुपये ते 2,500 रुपये क्विंटल दर मिळत आहे। संजय गांधीचे अनुदान आठवड्यात मिळणार, डीबीटी प्रणालीद्वारे
थेट खात्यावर होणार रक्कम जमा। ॲग्रिस्टेकसाठी शेतकरी पुढे येईनात, 1.5 महिन्यांपासून नोंदणी, 13,500 शेतकरी राहिले आहेत वंचित। सोलापूर जिल्ह्यातील स्थिती। मनमाड अनकाई रेल्वे स्थानकातून कांदा वाहतूक, व्यापारी कामगारांनी व्यक्त केले समाधान, किसान रेल्वेने जातो कांदा।